नमस्कार. सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या सातारा हाफ हिल मॅरेथॉनचा थरार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. नुकतंच याच्या एक्स्पोचं उद्घाटन श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं. गेल्या अनेक वर्षापासून जागतिक पटलावरती सातारा शहराचं, राजधानी साताऱ्याचं नाव पोहोचवणारी सातारा हाफ हिल मॅरेथॉन आता जगामध्ये पोहोचलेली आहे. जगभरातील विविध देशातून खेळाडू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. उच्चांकी पद्धतीची नोंद असलेली एकमेव सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही जगभरात लोकप्रिय याच कारणामुळे ठरलेली आहे. सातारा शहरातील शेंद्रे येथे असलेल्या कारखाना स्थळावरती या एक्स्पोचं उद्घाटन संपन्न झालं. यामध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावकांसाठी सर्व त्या साहित्यांची रेलचेल इथं पाहायला मिळालेली आहे. यामध्ये धावकांसाठी असलेली विविध पद्धतीची यंत्रसामुग्री किट ह्याचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करणारी आणि जगभरातील धावकांच्या पसंतीस पहिल्या क्रमांकाला ठरलेली जागतिक कीर्तीचे धावपटू या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. आज या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं असलेल्या एक्स्पोचं उद्घाटन श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं. आज सातारा हिल मॅरेथॉनचं 14व्या एक्स्पोचं उद्घाटन इथं झालेलं आहे. रेकॉर्ड नंबर ऑफ एंट्रन्सेस आलेले आहेत आणि रेकॉर्ड नंबर ऑफ फिनिशर्स पण ह्यावेळेस होणार आहे. ही एक मोटिवेशन हे काटेसाहेबांनी सुरू केलं होतं साताऱ्यात. आज ह्या हिल मॅरेथॉनमुळं अनेक लोक हे फिटनेसची म्हणजे परिसीमा पार केलेली आहे. आपल्या साताऱ्यातनं आयर्न मॅन, आयर्न लेडी अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि साताराचं नाव हे जगाच्या पातळीवर नेण्याचं काम हे सातारा हिल मॅरेथॉननी केलेलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचा हा आत्ताचा उपक्रम खूप चांगला हो आणि सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट.